सर्वांना नमस्कार. मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनलवर सहर्ष असं स्वागत करतो. मित्रो, या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला शासकीय नवनवीन उपक्रम तसेच विविध स्पर्धात्मक व्हिडिओ निर्माण केले जातात आणि आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. या चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद देत आहात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे नुकतंच शासनाने एक परिपत्रक जारी केलेलं आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत दिनांक 7 डिसेंबर 2023चं. याचं शीर्षक काय आहे पहा. महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हक्क नियम 2023 सुधारणा. अधिसूचनेनुसार इयत्ता 5वी व इयत्ता 8वीसाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत या परिपत्रकाद्वारे इयत्ता 5वी व इयत्ता 8वीमधील विद्यार्थ्यांसाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा घेऊन त्याचं मूल्यमापन करून जर तो विद्यार्थी अनुत्तीर्ण राहत असेल तर त्याच वर्गामध्ये ठेवण्याबाबतच्या सुधारणा आणि त्यासाठी महत्त्वाच्या ज्या काही सूचना आहेत त्या सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जरी व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी शेवटपर्यंत सर्वांनी पाहावा. प्रस्तावनेमध्ये काय माहिती दिलेली आहे पहा. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 म्हणजे RTE दिनांक 1 एप्रिल 2010 पासून संपूर्ण देशात लागू करण्यात आलेला आहे. प्रस्तुत कायद्यातील कलम 16 मध्ये कोणत्याही बालकास त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकाच वर्गात ठेवता येणार नाही अथवा बालकास शाळेतून काढून टाकता येणार नाही असे नमूद केलेले आहे. म्हणजे यापूर्वीची जी पद्धती होती, अनुत्तीर्ण झाला तर त्याच वर्गामध्ये विद्यार्थी ठेवणे, ही पद्धत त्या 2009च्या कायद्यानुसार बंद झाली. संदर्भ क्रमांक 5 अन्वये केंद्र सरकारने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 16 मध्ये सुधारणा केलेली आहे. त्यानुसार इयत्ता 5वी व 8वी वर्गांसाठी वार्षिक परीक्षा अनिवार्य केलेली आहे. बघा, या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला समजावून घ्यायला पाहिजे. इयत्ता 5वी व 8वी या दोन वर्गासाठी सुधारणा केलेली आहे अशी प्रस्तावना आहे. आता ही प्रस्तावना तुम्ही डिटेल वाचा. त्यामध्ये थोडक्यामध्ये आपल्याला जर पाहायचं झालं तर जर बालक वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले नाही तर त्यास अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान करून वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून 2 महिन्यांच्या आत पुनर्परीक्षेची संधी देण्यात येईल. जर ते बालक पुनर्परीक्षेत देखील नापास झाले तर त्याला इयत्ता 5वीच्या वर्गात किंवा 8वीच्या वर्गात जसे असेल तसे ठेवले जाईल. मात्र प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही बालकास शाळेतून काढून टाकले जाणार नाही. अशा पद्धतीची प्रस्तावना आहे. त्याच्यावरती शासन निर्णय काय झाला तो आपण पुढे पाहूयात. शासन निर्णय पहा. इयत्ता 5वी व इयत्ता 8वीसाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती सन 2023-24 पासून खालीलप्रमाणे लागू करण्यात येत आहे. म्हणजे चालू शैक्षणिक वर्षापासून या परिपत्रकानुसार मूल्यमापन करावयाचं आहे. प्रचलित कार्यपद्धती व कायदेशीर बाबी. संदर्भ क्रमांक 2 अन्वये महाराष्ट्र राज्यामध्ये सन 2010-11 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 1ली ते इयत्ता 8वीसाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे CCE कार्यपद्धती लागू करण्यात आलेली आहे. त्यानुसार इयत्ता 1ली ते 8वीमधील विद्यार्थ्यांचे आकारिक व संकलित मूल्यमापन करण्यात येते. सदर कार्यपद्धतीमधील मुद्दा 2.10 नुसार ड व त्याखालील श्रेणी मिळाल्यास अशा विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून किमान श्रेणी क2 पर्यंत आणणे शाळा व शिक्षकावर बंधनकारक राहील. मात्र अशा विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत त्याच इयत्तेत ठेवता येणार नाही असे नमूद करण्यात आलेले आहे. सबब इयत्ता 8वीपर्यंत कोणत्याही बालकास कोणत्याही इयत्तेमध्ये अनुत्तीर्ण ठरवण्यात येत नाही अथवा बालकास त्याच वर्गात ठेवले जात नाही. ही आता सध्याची प्रचलित पद्धती आहे RTE कायद्यानुसार. त्यामध्ये काय बदल झाला पुढे पाहूयात. 2. इयत्ता 5वी व 8वीसाठी वार्षिक परीक्षेची आवश्यकता का निर्माण झाली आणि प्रचलित मूल्यमापन पद्धतीच्या मर्यादा सध्याच्या प्रचलित मूल्यमापनच्या काय आहेत त्या दिलेल्या आहेत पहा. इयत्ता 8वीपर्यंत विद्यार्थी नापास होत नाहीत, म्हणजेच विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होत नाही असा बऱ्याच पालकांचा समज आहे. पूर्वीप्रमाणे वार्षिक परीक्षा घेण्यात याव्यात अशी समाज भावना दिसून येते. 2. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार काही कारणास्तव एखाद्या बालकाने अपेक्षित अध्ययन संपादनूक म्हणजेच क2 श्रेणीपर्यंत
ही श्रेणी प्राप्त केलेली नसल्यासही बालकास त्याच वर्गात ठेवता येत नव्हते, म्हणजे नापास करता येत नव्हते. त्यास पुढील वर्गात प्रवेश देणे अनिवार्य होते. 3. इयत्ता 8वीपर्यंत अनुत्तीर्ण होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते. 4. बालकास वयानुरूप प्रवेश द्यावयाचा असल्याने वरच्या वर्गात प्रवेश मिळाल्यास पाठीमागील इयत्तांची अध्ययन संपादनूक अपेक्षित प्रमाणात प्राप्त झालेली नसते, त्यामुळे बालकाच्या पुढील अध्ययनात अडथळे येतात. म्हणजे या ठिकाणी प्रचलित मूल्यमापन पद्धतीच्या मर्यादा स्पष्ट केलेल्या आहेत. 3. इयत्ता 5वी व इयत्ता 8वीसाठी वार्षिक परीक्षेबाबत नवीन पद्धतीमुळे होणारे अपेक्षित फायदे. आता नवीन जी पद्धती अनुत्तीर्ण असेल तर त्याच वर्गामध्ये ठेवण्याची पद्धती जी येणार आहे या परिपत्रकानुसार चालू शैक्षणिक वर्षामध्ये त्याचे अपेक्षित फायदे काय आहेत पहा. 1. इयत्ता 1ली ते 5वी या प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन संपादनूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची वस्तुनिष्ठपणे खात्री होईल. 2. इयत्ता 6वी ते 8वी या उच्च प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन संपादनूक प्राप्त केले आहे किंवा नाही याची वस्तुनिष्ठपणे खात्री होईल. 3. प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करूनच विद्यार्थ्यांना उच्च प्राथमिक व माध्यमिक स्तरावर प्रवेश देता येईल. 4. उच्च प्राथमिक स्तरावर वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी प्राथमिक स्तरावरील अध्ययन निष्पत्ती प्राप्त केल्या आहेत याची सुनिश्चिती करता येईल. आणि 5. वार्षिक परीक्षेसाठी आवश्यकतेनुसार सवलतीचे वाढीव गुण. आता सवलतीचे गुण काय आहेत हे आपण पुढे पाहणार आहोत आणि ते किती देता येतात, किती विषयाला देता येतात तेही आपल्याला पुढे दिलेलं आहे. बघा, सवलतीचे वाढीव गुण, अतिरिक्त पूरक मार्गदर्शनाची सोय व पुनर्परीक्षेची संधी या विशेष प्रयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबाबत असणारी भीती दूर करता येईल. या ठिकाणी नवीन मूल्यमापन कार्यपद्धती दिलेली आहे पहा. इयत्ता 5वी व इयत्ता 8वीसाठी वार्षिक परीक्षा ही कशी असेल. इयत्ता 5वी व 8वीसाठी प्रथम व द्वितीय सत्रामध्ये आकारिक मूल्यमापन शासन निर्णय दिनांक 20 ऑगस्ट 2010 अन्वये विहित करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे CCE कार्यपद्धतीनुसार करण्यात येईल. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार द्वितीय सत्रातील संकलित मूल्यमापन 2 हे वार्षिक परीक्षा म्हणून संबोधण्यात येईल. म्हणजेच सत्र 2 मधील परीक्षा ही वार्षिक परीक्षा असेल. मात्र संकलित मूल्यमापन 1चे मूल्यमापन प्रचलित सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसारच होईल. म्हणजे वार्षिक परीक्षा ही सत्र 2ची परीक्षा हीच वार्षिक परीक्षा असणार आहे. 5वी 8वीचे गुण, भारांश वगैरे माहिती आपण वाचून घ्या. त्यातील आता फक्त ठराविक महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण पाहूयात. इयत्ता 5वी व इयत्ता 8वी वर्गोन्नतीसाठी जे काही निकष दिलेले आहेत ते काय आहेत पहा. उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी इयत्ता 5वी व इयत्ता 8वीसाठी वार्षिक परीक्षा याचे प्रतिविषय एकूण गुण यांच्या आधारावर उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण ठरवण्यात येईल. म्हणजेच इयत्ता 5वीसाठी प्रतिविषय किमान 18 गुण म्हणजे 35% 50 पैकी प्राप्त करणे आवश्यक राहील. तर इयत्ता 8वीसाठी प्रतिविषय 21 गुण 60 पैकी प्राप्त करणे आवश्यक राहील. गुणपत्रकामध्ये श्रेणीऐवजी गुण देण्यात येतील. हा एक बदल आहे पहा यावर्षीपासून 5वी आणि 8वीसाठी. पुढे वार्षिक परीक्षेमध्ये विद्यार्थी कोणत्याही विषयामध्ये अनुत्तीर्ण झाल्यास अथवा कोणत्याही कारणामुळे वार्षिक परीक्षेत गैरहजर राहिल्यास तो अनुत्तीर्ण समजण्यात येईल. एखाद्या विषयात जरी अनुत्तीर्ण झाला, 35% कमी गुण मिळाले तरी तो अनुत्तीर्ण समजण्यात येईल. मात्र त्याला पुनर्परीक्षा देण्याची संधी उपलब्ध असेल. इयत्ता 5वी व इयत्ता 8वीतील विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्यास सवलतीचे गुण विहित केल्याप्रमाणे देण्यात येतील. मात्र सवलतीचे गुण देऊनही विद्यार्थी एक किंवा एकापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण होत असल्यास अशा विषयाची पुनर्परीक्षा घेण्यात येईल. यानंतर सुद्धा आपण सवलतीचे गुण हे काय आहेत ते सुद्धा पुढे पाहणार आहोत. एखादा विद्यार्थी एखाद्या विषयात अनुत्तीर्ण झाला तर पुनर्परीक्षा कधी घ्यायची पहा. इयत्ता 5वी व इयत्ता 8वीसाठी वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून विदर्भ वगळता जूनच्या पहिल्या आठवड्यात पुनर्परीक्षा घेण्यात याव्यात. विदर्भामध्ये जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पुनर्परीक्षा घेण्यात याव्यात. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या आत पुनर्परीक्षा घेऊन निकाल प्रसिद्ध होईल. या दृष्टीने नियोजन व अंमलबजावणी शाळांनी करून घ्यावी किंवा करावी, जेणेकरून पुनर्परीक्षा देणारा विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात यावा. पुनर्परीक्षेतही विद्यार्थी एक किंवा एकापेक्षा जास्त विषयात अनुत्तीर्ण होत असल्यास
त्यास त्याच वर्गात ठेवण्यात येईल. वर्गोन्नती दिली जाणार नाही. बघा, वर्गोन्नती म्हणजे पुढच्या वर्गामध्ये त्याला प्रवेश मिळणार नाही. एका विषयात जरी अनुत्तीर्ण झाला पुनर्परीक्षेत सुद्धा तर तो त्याच वर्गामध्ये राहील. पुनर्परीक्षेचा निकाल नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या किमान 3 दिवस अगोदर प्रसिद्ध करणे, संबंधित विद्यार्थ्याला उपलब्ध करून देणे शाळेवर बंधनकारक राहील. सवलतीचे गुण. वार्षिक परीक्षा अथवा पुनर्परीक्षा किंवा तत्सम परीक्षेसाठी सवलतीचे गुण कसे द्यायचे पहा. किती द्यायचे, कोणत्या विषयाला. वार्षिक परीक्षेनंतर वर्गोन्नतीसाठी अपात्र ठरणाऱ्या किंवा अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास उत्तीर्ण होण्यासाठी वाढीव सवलतीचे गुण म्हणजे ग्रेस मार्क्स देय असतील. एका विद्यार्थ्यास सवलतीचे कमाल गुण 10 देता येतील, म्हणजे जास्तीत जास्त 10 गुण. पण हे कसे, कमाल 3 विषयासाठी विभागून असे गुण देता येतील. मात्र एका विषयासाठी कमाल 5 गुण देता येतील. म्हणजे या ठिकाणी सवलतीचे जास्तीत जास्त 10 गुण आपण देऊ शकतो. 3 विषयासाठी विभागून देता येतील, परंतु एका विषयाला जास्तीत जास्त 5 गुण देऊ शकतो आपण. सवलतीचे गुण देऊन विद्यार्थी उत्तीर्ण होत असेल तरच सवलतीचे गुण द्यायचे आहेत आपण. हे सर्व मूल्यमापन पार पाडत असताना सर्वसाधारण सूचना आणि महत्त्वाच्या कोणत्या आहेत पहा. विद्यार्थी इयत्ता 5वी किंवा 8वीमध्ये अनुत्तीर्ण झाला म्हणून अथवा कोणत्याही कारणास्तव त्यास प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शाळेतून काढले जाणार नाही. इयत्ता 5वी व 8वीसाठी शाळा स्तरावर शिक्षकांनी वार्षिक परीक्षा व पुनर्परीक्षा घ्याव्यात. तसेच उत्तरपत्रिका तपासणी करून शाळा स्तरावर विविध कालावधीत निकाल प्रसिद्ध करावा. म्हणजे शाळा स्तरावरच ही परीक्षा घ्यावयाची आहे. विद्यार्थी इयत्ता 5वी किंवा 8वीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास तसेच त्याने शाळा बदलण्याचा निर्णय घेतल्यास तो ज्या शाळेत प्रवेशित होईल त्या शाळेने त्या विद्यार्थ्याची पुनर्परीक्षा घ्यावी. जर आपल्या वर्गामध्ये दिव्यांग विद्यार्थी असतील तर त्या संदर्भामधील दिनांक 16 ऑक्टोबर 2018चा जो शासन निर्णय आहे त्यातील मूल्यमापन मार्गदर्शक सूचनेनुसार अंमलबजावणी करावी. काही ठळक सूचना वाचूयात. सदर मूल्यमापन कार्यपद्धती राज्य मंडळाचा अभ्यासक्रम लागू असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना लागू राहील. या व्यतिरिक्त महाराष्ट्रात इतर अभ्यासक्रम राबवणाऱ्या सर्व मंडळांनी इयत्ता 5वी व 8वीच्या परीक्षेबाबत संदर्भ क्रमांक 6 नुसार कार्यपद्धती निश्चित करावी. त्याचबरोबर पहा, या ठिकाणी 8वी सूचना आहे. संकलित मूल्यमापनसाठी साठी प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर तयार करण्यात याव्यात. 9. वार्षिक परीक्षा किंवा पुनर्परीक्षा प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर तयार करण्यात याव्यात. 10. सदर मूल्यमापन कार्यपद्धती केवळ इयत्ता 5वी व इयत्ता 8वीसाठी लागू राहील. महत्त्वाची सूचना आहे पहा. उर्वरित जे वर्ग आहेत, उर्वरित इयत्तांच्या मूल्यमापनासाठी शासन निर्णय दिनांक 20 ऑगस्ट 2010 नुसार सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीचा अवलंब करावा. आणि महत्त्वाची सूचना 11वी. सदर मूल्यमापन कार्यपद्धती शैक्षणिक वर्ष 2023-24 म्हणजे सध्याच्या शैक्षणिक वर्षापासून लागू राहील. व्हिडिओ जरी थोडा मोठा वाटत असेल तरीसुद्धा परिपत्रकामधील महत्त्वाच्या सूचना यामध्ये घेणं अपेक्षित होतं, त्यामुळे थोडा मोठा झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास आपण सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका.